जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजारात दिवसाढवळ्या 15 लाखांची लूट झाल्याची घटना 17 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील व्यापारी स्वप्नील प्रदीप करे आणि मधुकर लुले यांच्यावर मंगळवारी 17 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजता धानोरा पळशी चौफुली येथे दुचाकीवर आलेल्या 2 दरोडेखोरांनी हल्ला केला। व्यापाऱ्यांकडून सुमारे 8 किलो चांदी, 100 ग्रॅम सोनं आणि रोख रक्कम मिळून सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला। ही घटना आसलगाव बाजाराच्या दिवशी दिवसाढवळ्या घडल्याने संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनच्या गेट समोरून एक मोटारसायकल चोरीस गेली होती आणि आता या मोठ्या लुटीच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत रोष निर्माण केला आहे। पोलीस प्रशासनाचा खुफिया विभाग चोर आणि दरोडेखोरांना मोकळीक देत असल्याने जळगाव जामोद तालुका परिसरातील गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत। या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। जळगाव जामोद तालुका व परिसरात अवैध धंद्यांसह लूटमार व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचल यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तालुक्यातील खेड्यापाड्यात सर्रासपणे अवैध दारू व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने यावरून पोलीस प्रशासन व अवैध व्यावसायिकांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे दिसून येत आहे। नुकत्याच आसलगाव बाजारातील या लाखो रुपयांच्या लूट प्रकरणावरून जळगाव जामोद पोलीस प्रशासनात आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याची चर्चा तालुका परिसरातील नागरिकांमध्ये होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।